नमस्कार, लेखनीशास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी आडोड विनोद पवार जिगाव प्रकल्पातील जनसमाधी विषयावर विशेष बैठक। जिगाव प्रकल्पात जलसमाधी घेऊन प्राण अर्पण केलेल्या विनोद पवार यांच्या मृत्यूने संपूर्ण परिसर शोकाकुल आहे। त्यांच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या घरी विशेष बैठक घेण्यात आली। या बैठकीत विविध राजकीय व सामाजिक मान्यवर उपस्थित होते। विनोद पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तसेच पुढील संघर्षाची दिशा निश्चित करण्यात आली। या सदर बैठकीत प्रामुख्याने आमदार श्री सिद्धार्थ खरात, शिवसेना उभाटा नेते नरेंद्र खेडेकर, राष्ट्रीय अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर, शिवसेना प्रमुख गजानन वाघ, शिवसेना पदाधिकारी प्रमुख उपस्थितीत यांची होती। आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की विनोद पवार यांचे बलिदान हे आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही। सरकारने या प्रकरणी तातडीने कारवाई करून दोषींना शिक्षा करावी। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी सुद्धा असे सांगितले की अल्पसंख्याक पिछडा वर्ग याचा आवाज दाबता येणार नाही। विनोद पवार यांची आत्महत्या नव्हे तर ही हत्या आहे। शिवसेना प्रमुख गजानन वाघ यांनीही संताप व्यक्त करत सांगितले की शेतकरी यांनी सामान्य जनतेच्या हितासाठी हे दिलेले बलिदान विनोद पवार यांचे प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल। शिवसेना त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे। बैठकीच्या अखेरीस सर्व उपस्थित मान्यवरांनी ठरवले की न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरू राहील। जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी पुढील आंदोलनाची रणनीती लवकरच जाहीर केली जाईल। विनोद पवार यांच्या मृत्यूने जनतेत प्रचंड संताप असून समाजातील सर्व घटक आता त्यांच्या न्यायासाठी एकजूट होत आहेत। सदर बैठकीत असंख्य कार्यकर्ते व गावकरी यावेळेस उपस्थित होते। बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मजीद शेख यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। पडला म्हणून ते एका संपादक जोड त्याची रिकॉर्डिंग आहे, ते मला भेटणार आहे, मी टाकीन समजत बोलले तो त्याला एवढा माहित नाही की गोळी मारून गेला। एवढे लोक जोड एडिओ आहे, बोलून राहिला की मला झेपता येत नाही, मी मरीन तर तुम्ही आम्हाला निधी देसाल काय, आमची मागणी करसाल काय? आहे का व्हिडिओ? तिथे 400-500 लोक होते, पोलीस पण खूप होते। कुठला पोलीस वाला व्हिडिओ काढत राहतात, व्हिडिओ काढणारे लोक कुठे पाहते, तर एक माणूस कुठला